हा? आम्ही काय इथलं तर रायगडचं पैसे घेतलं बराच पैसे पैसे घेतले भरायचे तिकीट आहे. तिकीट कसे काढायचे? कसले काढायचे? त्यांच्यामध्ये आम्ही असं पण नाही की आम्ही हे आपल्या महाराजांचं किल्ला बघायसाठी पण तिकीट घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे महाराजांनी हे फक्त याच्यासाठी केलंय की 4 लोकांनी पैसे कमवावे म्हणून, आपल्यासाठी नाही फ्रीडम मध्ये. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज चालू आहे आपण आपल्या अभिमानी सण ते म्हणजे रायगड किल्ल्यावर. तर आपले फ्रेंड आले असतील, चला. ऑफकोर्स मला पण वेळ झाला कारण आमचं टायमिंग होतं लवकर निघण्याचं, पण आम्ही पण मीच लेट निघलो आहे कारण आपला 4चा टायमिंग होता निघण्याचा, पण तरी पण आता 5:30 वाजलेत. कारण तिथे जायला एक रिझन होतं लवकर की आपल्याला गड पण चढता येईल, कारण उष्णता पण भरपूर म्हणून चढायला त्रास नाही होणार. त्याच्यामुळं आम्ही लवकर निघायचा प्लॅन केला, पण काही कारणास्तव लेट झालो आहे. सो आता बघूया आपण कोण कोण वडकाला येते. आता मी आशिष वगैरेंना फोन केला होता, ते बोलतो आम्ही वडकाला येऊन नाश्ता करतो. आता मलाच वेळ झाला खरं म्हणजे. तर आता आपली खूप वर्षापासून चालू होतं की रायगडला जायचं, पण कधी वेळ म्हणजे कधी ठरलंच नाही बाबा जायचं, काहीतरी प्रॉब्लेम यायचे. पण ठीक आहे, ऑब्वियसली आता फायनली ठरलं आहे आपलं जायचं आणि आपण चाललो आहे. सो मी खूप एक्साइटिंग आहे की रायगड बघण्यासाठी. हा आणि समोर बघतो आमच्या गावाचा नजारा आहे. सो आमच्या गावाचा नजारा पण कोकण टाईपच आहे, त्याच्यात काही वाद नाही. सो मी असं बोलू शकत नाही का आम्ही कोकणात चाललो आहे वगैरे वगैरे, पण हा पण आमचा कोकणच आहे. सो आम्ही आता चालू आहे. बघा कसा हिरवागार साईडला आहे, असं बाजूला खाडी आहे, तर थोडी भीती पण वाटते की फर्स्ट टाईम चालू आहे मी. मला फर्स्ट ब्लॉक आहे आपला रायडिंगचा. सो कसं बोलतो आहे, काय बोलतो आहे, आणि आपण आता रायगडवर चालू आहे, तो महाराजाबद्दल 4 शब्द बोलू. सो ते चुकीचं बोलतो आहे का, कारण आपण एक अपशब्द बोलू त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो त्याच्यामुळे आपण थोडा बोलताना विचार करू की काही चुकून न निघायला पाहिजे. सो ट्राय करू, आणि काय खरंच चुकत असेल तर मला आत्ताच माफ करा, कारण माझी काय इंटेन्शन ते नाही की त्या गोष्टी बोलाव्यात, पण चुकून निघतो माणूस आहे, चुकून निघतो. सो तसं होणार नाही, बट ठीक आहे. तरी आता फायनली बरं वाटते. आता सकाळचा क्लायमेट पण बहुत होता, थंडी आहे. म्हणजे आपली इथं थंडी तर कमी आहे, पुढे काय माहिती नाही का थंडी आहे ना थंडी नाही ते. सो आपण पूर्ण तयारी घेतली, रेनकोट पण घेतला आहे, कारण पुढे पाऊस कसा पडतो आहे, कारण कधी पाऊस पडतो आहे कधी ऊन पडतो आहे, त्याचा काय बाबा काय टांगपाचा लागत. हे चालू केलीस काय, चल स्टार्ट करतो. आणि आपला हा आहे नाही का इन्स्टंट गोष्ट म्हणतो, हा भवर सिंग आहे, तो राजस्थानमधला, आणि तू रे तो बिहारचा आहे. आणि एक दाखवतो आपला UPचा आशिष. आपण प्लॅन केलं होतं की आता आपण डायरेक्ट महाडला थांबू, पण यांचा काय प्लॅन का सक्सेस होत नाही. 2 किलोमीटर 3 किलोमीटर गाडी आलो की यांना काय ना काय प्रॉब्लेम सुटते. एकाला काय वेगळाच येतो, एकाला काय वेगळाच. मला नाही वाटत की आम्ही 10, 11, 10, 9, 8:30पर्यंत पोहोचू शकतो, कारण यांचा असं टाईमपास चालला आहे ना की इकडे तोंड तिकडे तोंड, काय बोलणार, यांचा बोलून फायदाच नाही. आणि तुम्हाला दाखवतो हा तर नेहमी आयुष्यभर आजारीच पडलेला असतो, चेहऱ्यावर नूर नाही, त्याला काय समजत नाही मी काय बोलतो ते. आहे तो बघ, काय समजत नाही त्याला काय बोलतो ते. दादा आपल्याकडे नाही का नाही समजत, आपला आपण बोलता राहायचा. आणि आता आपण जाऊया पुढे नागोठण्याला. तिथून त्यांना 2 फ्रेंड्स आहेत, त्यांना आपण तिथं पिकअप करू. ते मला वाटते आलेले आहेत, आणि 2-3 शिव्या पण घातले ते. आम्ही सकाळी त्यांना 4 टाईम दिले, पण ते येऊन दुकानावर हातगाडी खोलून बसलेत. तर आता आपण बघूया त्यांना कुठे पिकअप करायचं नाही कुठे. बंद करू आणि आपण त्यांना आता घेतलं. सेकंड है ये मेन है, इसकी वजह से हम लोग खराब हुए. भोसडी का साला कितने बजे आया मालूम है क्या? हे आकाश आणि नमीच येतोय. चला ते येतील, आपण पेट्रोल टाकू आणि जाऊ. चला दिला आहे, तुम्ही बघू शकता सकाळचा कारवा. आणि तुम्ही बोलायचं नाही. करताना एक महत्त्वाचा बोल म्हणजे आपल्याला डंपर किंवा टँकर किंवा टॅम्पो असायचे मागचा ब्रेक लाईट्स असतात ना, ते खूप इम्पॉर्टंट असतात, कारण त्यांच्यावर खूप इंडिकेटर वगैरे त्याच्यावर धुक्यामध्ये खूप त्यांचे हेल्पफुल असतात. सो रायडिंग पण सेफ करायला करण्यासाठी आपल्या गाडीचे इंडिकेटर पण कम्फर्टेबल चालू ठेवावे लागतात. सो आता बघून धुका म्हणजे जेव्हा गाळ पडला ना, माझा पूर्ण हात सुरू झाले, तरी पण हँगलोज घातलेत, पण मागच्या जे साईडचे कुल्फी झाले बोलू शकत नाही, कारण तो सकाळी बोलते 4ला उठून रागवटे झालेत, आणि आम्ही आलो 5:30, 6, 5:30 आलो. जवळ 1 तास होऊन गेला, मी तो आमच्या थांबलो. आता बोलतो मला काय सांगू नकोस, तू मला पण गाडी काही पण कर, मला नीट नाही, मी झोपतो आता. सो तो गाडीवर झोपलाय, आणि त्याला मिठी मार आणि झोप, नाही तर कुठं पडला असता मी शोधत बसणार नाही तुला.
सो तो कॅमेरा एकदम ब्लर दिसतोय. कॅमेरा मला हायफाय नाही. सो आपण मोबाईल कनेक्ट केला आहे, कारण आता आपण नाही एवढं आपण परचेस करू शकत. सो आपलं मोबाईलमध्ये आपण थोडं ट्राय चालू ठेवलं आहे. तर आपण आता आलो आहे, मला ते इंदापूर सोडलं आहे आणि थोडं मला त्याचं सूर्यदर्शन झालेलं आहे. सो थोडं बरं वाटतं आहे. थोडा गरम वाटतं, पण पुढे थोडं वाटतोय थोडं थंड पण आहे. पण सूर्यदर्शन झाल्यामुळे थोडं मुवमेंट आपलं आणखी एक्साइटिंग झालं आहे. आता जवळ कुणीच नाही, सर्व लांब गेलेत, पालनाचं फरार झालं सगळं. आता काही गेलं देऊ जाऊन, आता आपण शोधू जाणार कुठे गेलेत, कारण आमचा एक रायडर काय बाबा ऐकत नाही, तो आपापल्या धुंदीतच जातो. सो आणि समोर तुम्ही बघा टोल नाका, इथे मला वाटतं तुम्ही बाईक वगैरे लायसन वगैरे असेल तर ठीक आहे, ते नसेल ना तर इथून लवकर जा, कारण इथं पोलीस वगैरे खूप असतात, कारण ते चेकअप चेकिंगला असतात. सो आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स कंप्लीट आहेत. सो आपल्या आढळण्याची काही भीती नाही, तर आपण बिंदासमध्ये आपण जाऊ शकतो पुढे. सो तुम्ही पण सर्व गोष्टी नीट ठेवा, कारण हे पण आपल्या सेफ्टीसाठीच आहे. आणि इथं रस्ता थोडा खराबच आहे आणि ट्रॉफिक पण भरपूर आहे, कारण रस्ता बघून घ्या काम चालू आहे आणि 1 वे स्टार्ट आहे, कारण इकडचा रोड बंद आहे. मला वाटतं ब्लॉक केलं आहे, एकच साईडून गाडी जातात. तरी खड्डे पण जाम खूप आहेत, ते काय करू समजा नाही, गाडी धबाक झाले आमचे आणि कमी जाऊन खुरकुरं झालं. पण आहे रोड चांगला आहे, पण मध्ये थोडं खराब आहे. तर ठीक आहे, तेवढं काय शकतो आपण, तर तेवढं घेऊ शकत नाही की आपण चांगला रोड हवेत म्हणून. आता पुढे बघा चांगला रोड आहे. सो आपण तिथं आपण आपला ॲव्हरेज स्टॉप ठेवू. आता आपण रायगडच्या रस्त्यावर आलो आहोत. तर हे डोंगराने वेढलेला बघू शकता हा मार्ग, कारण हा मार्ग नाही होता, इतिहासाने साक्ष दिलेला आहे. कारण प्रत्येक वळणावर आपल्या शिवछत्रपतींच्या आठवणीवर जिवंत होतात. वार मनात एकच भावना आहे की जय भवानी जय शिवाजी. तर आपण आता स्वराज्याच्या दिशेकडे परततोय, कारण तिथून मला वाटतं आणखीन आतमध्ये 8 काय 9 किलोमीटर थोडं आतमध्ये आहे. तर आपण पुढे आपल्या गाडी स्टार्ट. तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान माती. हे व्ह्यूज आहेत ना, ते आपण खरंच कॅप्चर नाही करू शकत. हे दृश्य पैशाने पण नाही खरेदी करू शकत. एक नंबर सीन वाटते बघा. आणि हा रोपवे आहे ना छोटावाला, हा आपल्या रायगड किल्ल्यावर नाही, पण देवाकडे नक्कीच पोहोचवेल. तर कोणाला जायचं असेल तर इंटरेस्ट आहे तर तिकीट दामाकडून काढून घ्या. हा नाही तिकीट आहे, दामाकडून तिकीट काढून घ्या. आणि आपल्या फ्रेंड्सला बघा. आणि रायडर हाच मागाशी बोलतो तुम्हाला, जागा अगोदर पोहोचल्यानंतर बोलतो लाईव्ह लोकेशन पाठवा. व्ह्यूज देखो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो रायगडच्या पायथ्याशी आणि वरती बघू शकता रोपवे धावतोय. असं वाटतं आम्ही पण कधी रायगडवर जातोय. पण एक सांगतो, रायगडचा माहोलच वेगळा आहे. थंडी हवा आणि वरून दिसणार नजारा एकदम झकास. आता आपण बघू शकतो रोपवे आणि आमचं मावलं पहिले ठरवलेलं आम्ही हा नाही होता की आपण चालत जाऊया, पण आता गल्लन बोलतो माझं, त्याच्यामुळे आता कॅन्सल केला. आणि खरी अवदास आणली धंद्याला 5ला उठलं सकाळी, अंग धुला 8 वाजता. लिडर म्हणून भाऊ छत्रपती शिवाजी महाराज के हर हर महादेव. आता आपण रोखणी झालोय, मागाशी भाड्या मारले आम्ही चालत जावाचा, पण आमचं मावलं थकलं. आमचे 3 मावले पुढे आहेत आणि एक म्हणजे यो पोस्टमध्ये होता आणि एक वाटोला करायला हा होता. आणि आता काय बाबा बोलू शकत नाही, फोटो काढणारा थोडी फाटते पण ठीक आहे. सीन बघू काय सीन आहे यार, एक नंबर. फोटो काढला व्हिडिओ करतो लास्ट पण एवढं आहे सगळे वागायला सगळे का वागू नका. तोंडावर इथंच करू नका प्रत्येकाची. आपण खरंच बघण्यासारखं आहे आणि टेक्नॉलॉजी भरपूर पुढे गेली आपल्या रायगडमध्ये पण, कारण आपण ओपन चालू आहे. माझ्या घेतात आकाश पाण्यावर बसले जातात. अरे हाय गाईज, आकाश पाण्यावर म्हटलंच काय नवीन मोबाईलचा हे सांग, कोणचा मोबाईल आहे? 10,000चा आहे. मोबाईल रिव्ह्यू करतो. कुठला मोबाईल पिक्सल बोलत नाही सगळं टेलिकॉम असेल त्याचा. काढलं फुल टेन्शन मध्ये आहे. काय वाजते
कारकार वाजताय कारकार ही बाबा कारकार नको कारकार नको अशीच रोपवर चढली ट्रॉय पुढे गेली. आणि मला वाटतं ती रोप कारकते त्याच्यावर यांची सगळी फाटलेली आहे. विष्णूला बोलावं लागेल मेकॅनिक. चेहरा बघा यांचं लागले खाली माना खाली घ्या. आणि मा एवढं आलो तो बघ सटावून आहे याचा सर्टिफिकेट आहे ना सेफ्टी ट्रॉलीचा सड्डा त्याला आता आम्ही पोहोचतोय वरती अशीच बाईने आता हापोट केलं ना समजा पोहोचलो आम्ही संपला विषय आमचा. आणि 315 रुपये आहेत नंतर तिकीट तिकडे फ्री आहेत ना. आता आलेलो आहे आता खाली वाटली फाटलेली आमची ना आता काय सांगू तुम्हाला हातभर फाटली. साठावून चालू आहे जाते 2 मिनिटं. आता 4 पायऱ्या झाल्या तर बघ दम टाकते नाही बघ ते काय चढतील मावला ऊस नाही. कोण बोलतो पैसे भरायचं पैसे कटला भरायचं आम्ही काय इथलं तर काय करतो पैसे कटला भरायचं. कसं पैसे कटले भरायचं तिकीट कसे काढायचे घर जवळ रायगड महाजने केलं म्हणजे आम्ही पैसे भरून काय आम्ही इथलेच आहोत. आम्ही पण इथलंच आहोत. आम्ही काय बाहेरचं ना आम्ही सगळ्यांनी पैसे आपण भरायचे हो पुरा भाग मला समजतं निसर्ग तुम्ही पैसे घेता डेव्हलप काय होतंय मग मग जाऊ ऑफिसला भेटू आम्ही वरती पैसे कुठलं भरायचं आपल्या महाराजांचा किल्ला आहेत ना आपण पैसे भरायचं आम्हाला कसं तिकीट लावतो. रोपेचा पैसे पण रोपेचा भरू आपण ते खासगी आहे. हा बघा दुसऱ्यांचे राजा आहेत आपले राजा आहेत आपल्या आपण पैसे भरायचं पेन वरून अलिबाग मग कुठे डेव्हलप होते काय नुसतं तुम्ही पैसे भरा काय अरे सर्वांना महाराजांच्या गड केली फिरायला पैसे लागतात. गव्हर्नमेंट निधी असतात ना आपण आम्ही बाहेरचं पण गव्हर्नमेंटचे निधी नाही अहो ते महाराज नका सांगू तुम्ही महाराज 4 दिवस आधी पुरे गेले ते त्यांच्यामध्ये आम्ही असं पण नाही की आम्ही आपल्या महाराजांचं किल्ला बघायसाठी पण तिकीट घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे महाराजांनी हे फक्त याच्यासाठी केलंय की 4 लोकांनी पैसे कमावे म्हणून आपल्यासाठी नाही फ्रीडम मध्ये 9 जण आपण या गोष्टीसाठी तिकीट काढायची का. महाराजांनी रक्ताचं पाणी केलं कशासाठी आपल्यासाठी आणि आपण हे तिकीट काढायची इथे त्यांच्या सर्व गोष्टी बघण्यासाठी. लेण्या बिण्या बघा ठीक आहे दुसऱ्यांच्या आपल्या महाराजांच्या आपण बघायला तिकीट काढून जायचं का. कटलं गव्हर्नमेंटचा निधी असतात ना गव्हर्नमेंटचा निधी असतात ना आपल्या किल्ल्यांना कुठे आम्ही कंप्लीट करायला आम्ही बघा महाराजांचं तुम्ही नाव घेऊ नका महाराजांच्या किल्ल्यांसाठी. हा काय कधीचा आहे तो जी आर कधीचा आहे तो हा पण जी आर कधीचा आहे हो मला ते सांगा तुम्ही आता तर जी आर आता दाखवा मला हे तुम्ही या वर्षीचा दाखवा पैसे पैसे जी आर कधी वाला ते सांगा मला. कुठे जाऊ आम्ही पावती घेऊन भांडायला आता सांगितलं पैशांचा विषय नाही खरंच होतो आम्ही पैशाचे आम्ही आता चालतो रुपये नको तर नको आपण आपल्या माझ्या बघा पैशाचा विषय नाही पण तुम्ही आपण काय करतो भाज्यांच्या नावावर आपण पैसे काढतो कशासाठी कशासाठी संवर्धन बोलता ना तुम्ही. हा बोला हा आम्ही तुम्हाला ट्रोल नाही करत तुम्हाला बोलत ना आम्ही तुम्ही तुमचं काम करता बरोबर बोलतो आम्ही काय बोलतो सरकार आपल्याला निधी देतो ना या गोष्टीसाठी एका सामान्य अहो मग तुम्ही बोलता तिकीट घ्या ना सायन्सला बोलायचा अहो बरोबर मग तुम्ही तिकीट घ्या बोलता तिकीट घेऊन आम्ही काय उपयोग आम्ही इथलं फायदाच काय असून आमचा महाराजांनी एवढं करून आम्ही बघण्यासाठी फायदाच काय मग आमची तर अलिबागला पण किल्ला आहेत ना आम्ही का पैसे तिकीट घेतो तिकडं मग नको सर छोटा नको पण आपल्याला तुम्ही दाखवा ना बाबा पैसे घ्यायला सांगितलं आम्हाला बाबा घ्या दाखवा आम्ही पैसे 50 भरू किती तिकीट आहे कुठे जाऊ विचारायला. आता आम्ही आलो फिरायला आणि आम्ही हे तिकीट घेऊन 25 रुपयासाठी विचारायला जाऊ मग तुम्ही सांगू शकता ना बाबा कशावरून काय जी आर वगैरे काय असेल ना.
हा संवर्धनासाठी तर घोटे तरी का किल्ल्यावर सगळं बुरुज खाली पसलेला घरी पारायला आलं तरी संवर्धन करतात असं नाही ना मी आता मग आपल्या आशेपाने घर बांधतात आपण आशेपास करून पैसे मागू की बाबा आमच्या आशेपाने घर बांधता पैसे भरा आपल्या महाराजांनी केलं बांधलं आणि आपण पैसे भरायचं काय जाऊ ऑफिसला बोलला तुम्ही हे नाव ऍड्रेस लिहून घे असं लाल माहिती आहे मला लाल किल्ला तुम्ही ऍड्रेस आहे लाल किल्ला पिवळा किल्ला जाऊ किल्ला पिवळा किल्ला माहिती आहे आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आहे तुम्ही बघू शकता नेत्र खान पात्र खान वनधीरा दहन गोल धमन काल धरणि लील जय जय शूरा ओंकार ह्रींकार बीजाक्षराय वंदरे तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शोभाचा मावळाची सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा